गुंतता हृदय हाँ बोल. गुड जॉब इंडीड. पुढच्या डेव्हलपमेंट्स मला कळवत राहा. उजाडलाय विक्रम. मला झोपावंसं वाटतंय ना. कदाचित असं होईल की झोपून उठल्यावर वाटेल की हे सगळं दुःस्वप्न होतं आणि देवी स्वतःच उठवायला येईल. गदा गदा उठवेल, म्हणेल डडा उठ, आळशासारखा झोपलायस काय, चल उठ, स्विमिंगला जाऊ आपण. हे स्वप्न नाहीये विक्रम. हे सगळं खरं खरं घडतंय आपल्या आयुष्यात आणि मला खरंच कळत नाहीये की याचा अंत काय आहे. काळजी नको करूस. इकडचं जग तिकडे झालं तरी मी देवीला परत आले. मला फक्त एवढं कळू दे की त्या हरामखोराला हवंय काय. विक्रम, आई बाबांना काय सांगायचंय? आज आपण घरी जाणार होतो परत. माझ्या लक्षातच नाही आलं. आणि त्यांनी सांगितलंय ना कोणाला काही सांगायचं नाही. हो. विक्रम, माझी देवी मला मिळाल्याशिवाय मी हलणार नाही. आणि मग आई बाबा विचारतील इतके दिवस तुम्ही तिथे काय करताय. तू एक काम कर, तू समोरून फोन कर त्यांना सांग की विक्रमचं इथलं काम खूप वाढलंय, आणखी काही दिवस राहावं लागेल. ते विचारतील किती दिवस. आता सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाही येत नाही ना. मी तरी काय सांगू. मी फोन करून देते. आंघोळ आणि पूजा आटोपल्यावर मी जरा बाहेर जाऊन येणार आहे. आज देवी परत यायची ना, बाहेरून येताना आईस्क्रीम घेऊन येईन, तिला मजा वाटेल. आज ते येत नाहीये. काय? तुला कोणी सांगितलं? नैनाचा फोन आला होता. विक्रमचं काम अजून संपलं नाहीये, ते राहत आहेत. कधीपर्यंत? त्याचं काम संपेपर्यंत. हो, पण म्हणजे किती दिवस? आता मला काय माहीत. तिने काय मला स्पष्टपणे सगळं सांगितलंय जे मी तुम्हाला सांगू. तू काय चिडचिड करतेस? चिडू नको तर काय करू. ते येणार, देवीला आवडतो म्हणून लताला मी पुलाव करायला सांगितला. हसायला काय झालं? आपली नातवंड ना आपलंच कसं लहान पोर करून टाकतात बघ.
म्हणजे देवी येणार म्हणून मी उत्साहानं आईस्क्रीम आणण्यासाठी बाहेर जायला निघालो आणि ती येणार नाही असं तुला कळल्यावर तू चिडचिड करत बसलीस. लहानपणी खेळताना कुणी रडीचा डाव खेळून पळून गेल्यावर बसायचीच तशी. तुम्हाला काय माहिती? तुम्ही काय बघायला आला होतात माझ्या लहानपणी? माझी खात्री आहे तू अशीच तोंड फुगवून रुसून बसत असणार. त्यामुळे काही नाही. कोणी नाही तर नाही, मी आईस्क्रीम घेऊन येतो, तू पुलाव कर, आपण आपल्यामध्ये पार्टी करूया. जा हो तुम्ही उगीच काहीतरी. हसली एकदाची ठमी. आलो. नैना, नैना, विक्रम काय झालं? हॅलो. डॅडाला कसं वाटलं देवीचं पेंटिंग? हरामखोर. अपशब्द वापरायचे नाहीत, आपलं आधीच ठरलंय. काय केलंस देवीचं? मी कुठं काय केलंय देवीला? छान मजेत आहे ती. म्हटलं डॅडाला देवीची खूप आठवण येत असेल म्हणून एक छोटासा मेमेंटो पाठवून दिला. मस्त वाटतात ना पांढऱ्या शुभ्र कागदावर लाल रंगाचे ठसे. घाबरू नकोस. लाल रंगात हात बुडवून काढलेले ठसे आहेत ते. तुला काय वाटलं? विक्रम, तू पण ना नेहमीच असा वाकडा विचार करतोस. पण एक, जर जास्त शहाणपणा केलास जसा आत्ता करायला निघाला होतास तर मात्र तुला एक वेगळं पेंटिंग पाठवायला वेळ नाही लागणार मला. पण त्यावेळी पेंटिंगही तेच असेल. पांढऱ्या शुभ्र कागदावर लाल पंजाचे ठसे. पंजा माझाच असेल आणि रक्त कुणाचं असेल विक्रम? यू व्हेरी वेल नोन. देवीचं. साल्या कुत्र्या. ए, उगाच एनर्जी वाया घालू नकोस विक्रम. तुला पुढे गरज आहे त्याची. अरे आत्ताशी कुठे तू परीक्षेच्या पेपरवरती तुझं नाव आणि रोल नंबर लिहिलायस. पुढे तर अख्खा पेपर सोडवायचा आहे तुला. हा, सो ऑल द बेस्ट. विक्रम काय झालं? काय म्हणाल? विक्रम काय झालं? विक्रम समोरून कोणी बोलतच नाही. समोरून नाही, आता समोरासमोर बसून बोलायची वेळ आली आहे मित्रा. गुंतता हृदय गुंतता हृदय. मला काही दिवसांसाठी रजा हवी आहे मयंक. मी ऑफिसला येऊ शकणार नाही. मी तसा जन्मजात काम चुकार माणूस अनन्या. आपण लोक असं म्हणतात की जेव्हा तुमच्या पर्सनल लाईफमध्ये संकट येतात तेव्हा माणसानं स्वतःला कामात गुंतवून घ्यावं. इट ॲक्ट्स लाईक अ थेरपी. मी ऑफिसला नाही येण्याची प्रॅक्टिकल कारणं आहेत मयंक. उद्या माझा नवरा किंवा बाबा मला शोधण्यासाठी तिकडे येऊ शकतात. आधीच माझ्या लाईफचे धिंडोडे उडालेत. त्याची लक्तरं मी 4 चौघांमध्ये उघडी करावीत असं वाटतंय का तुला? बाय द वे, तुझी ती कोण गौरी
गौरी नावाची मैत्रीण सकाळी ऑफिसमध्ये आली होती. गौरी आली होती, मग बाबाही आले असणार. कदाचित ऑफिसमध्ये नसतील आले, पण खाली गाडीमध्ये असतील. ते काय माहिती नाही मला, पण माझ्याशीच बोलली ती. मी सांगितलं तिला की अनन्या अलीकडं ऑफिसवर आलेलीच नाही आहे. मग विक्रमबद्दल विचारलं. मग सांगितलं की विक्रम आउट ऑफ स्टेशन आहे. मग काय, तिकीट विंडो आपल्या तोंडावर बंद झाल्यानंतर आपण काय करतो? आपल्या घरी निघून जातो. आता तुला कळलं मयंक मला रजा का हवी येते? घे ना रजा, घे, माझं काहीच म्हणणं नाही. पण हा तुझा ताकतुंबा त्या घरी जा, असं किती दिवस चालणार आहे? नाही मयंक, मला तुझ्या आई बाबांना काय सांगितलंस तू? काहीच नाही, त्यांच्याशी माझं काहीच बोलणं नाही झालंय. तुझ्या सासऱ्याने किंवा तुझ्या नवऱ्याने त्यांना जाऊन सगळं सांगितलं तर त्यांची अवस्था काय होईल याचा विचार केलायस तू? मी आता कसलाही विचार करू शकत नाहीये मयंक. मला वाटलं तू फायटर आहेस. नाही, माझंच चुकलं. कारण संकट जेव्हा समोर आलं तेव्हा पहिल्यांदा तू काय गोष्ट केलीस माहितीये का? डोळे बंद करून घेतलेस आणि ओरडायला लागलीस. मला काय सांगायचं नाहीये, मला काय ऐकायचं नाहीये, मला काय कळत नाहीये. डोळे बंद केल्यामुळं आलेलं संकट नाहीसं झालं का अनन्या? मला सगळं पटतंय मयंक, तू बोलतोयस ते सगळं बरोबर आहे. मी फक्त विक्रम येण्याची वाट बघते. मला या सगळ्या प्रॉब्लेम्सला फेस करायला धीर हवाय आणि तो विक्रमच्या येण्यामुळे मला मिळणार आहे. आय नीड हिम डेस्परेटली. आजच येतोय बहुतेक. आजच येणार आहे तू. ठरवा मग तुम्ही दोघं मिळून काय करायचं ते. मित्र म्हणून एक गोष्ट सांगतो, अशी आणखी किती वेळ पळत राहणार आहेस? जितक्या लवकरात लवकर तू परिस्थितीला सामोरी जाशील ना, तितक्या लवकरात लवकर या सगळ्यातून बाहेर पडशील. नैना प्लीज रडू नको आता. अगं तो विक्रम, तो माणूस अत्यंत विकृत आहे. तू देऊन टाक ना त्याला काय हवंय ते, नाही तो आपल्या देवीला. पण बघ, त्यांनी अजून सांगितलंय कुठे त्याला नक्की काय हवंय ते? तो आपल्यावर सगळं मेंटल प्रेशर वाढवण्यासाठी हे सगळे चाळे करतोय. म्हणजे मग त्यांनी काही डिमांड केलं तर आपण ते त्याला देऊ. मला ते काही माहित नाही. मला देवी हवी विक्रम. त्या माणसाकडे एक सेकंद सुद्धा देवी राहायला नकोय विक्रम. काय हा त्याचाच फोन आहे. हॅलो हॅलो हॅलो. काय झालं विक्रम? समोरून कोणी बोलतच नाही. समोरून नाही, आता समोरासमोर बसून बोलायची वेळ आली आहे मित्रा. विक्रम, तू माझ्या अंगावर नाही, तुझ्या मुलीच्या सुरक्षेवर हात टाकलायस. गुंतता हृदय गुंतता हृदय. आश्चर्य वाटलं ना मला इथे पाहून? नाही, पण बरोबर आहे तुझं. एखाद्याची मुलगी किडनॅप करून कोणी त्याच्याच घरी चहा पाण्याला जात नाही ना. पण म्हटलं विक्रम मित्र आहे आपला,
नेहमी काय फोनवरती बोलत बसायचं, स्वतः जाऊन भेटू. सो आलो. तुला नेमकं हवंय तरी काय माझ्याकडून? तेच तर सांगायला इथे आलोय. बस वहिनी, तुम्ही बसा. नाही, आणि प्लीज चहाचा आग्रह नको, मगाशीच झालाय माझा. अर्थात तुमच्या हातचा चहा म्हणजे मुद्द्याचं बोल. तुम्हा आर्किटेक्ट लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे विक्रम. तुम्हाला सगळं कसं मोजमापात दिसतं, जरा सुद्धा आगळपगाळपणा चालत नाही ना. एव्हा मुद्द्याचं तुमच्या लक्षात आलं असेलच की तुमची लाडकी देवयानी माझ्या ताब्यात आहे. शी 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 शी, किती फिल्मी वाटतं ना. तुम्हारी बेटी मेरे कब्जे में है. आता येता येता मी हाच विचार करत होतो, ये कब्जे में ह्याला पर्याय काय असेल. पण नाही, जेव्हा बोलायची वेळ आली ना तेव्हा माझ्या तोंडूनही हेच निघून गेलं. विक्रम, तुला काही ह्याला पर्याय सुचतोय का? म्हणजे विचार कर की समजा तू माझी मुलगी किडनॅप. बघ, देवीला परत करण्याच्या बदल्यात तुला माझ्याकडनं काय हवंय? तुझ्या बँकेच्या सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये सध्या 3,37,058 रुपये आहेत. शिवाय 9.5 लाखाच्या FDs तुझ्या वहिनींच्या आणि आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या देवीच्या नावानं मिळून. तुझं डीमॅट अकाउंट सांगतं की तू आत्तापर्यंत 11 लाख रुपये शेअर्समध्ये गुंतवलेस. शिवाय म्युच्युअल फंड्स, PPF, वहिनींच्या नावाने काही पोस्टाची सेव्हिंग्ज, असे सगळे मिळून आणखीन 13 लाख होतात. हे सगळं तुला कसं माहिती? विक्रम, नारळात पाणी कुठून येतं? उद्या तुझं सेव्हिंग्ज अकाउंट रिकामा करायचं, सगळ्या FDs ब्रेक करायच्या, शिवाय तू इन्व्हेस्टमेंट केलेली सगळी रक्कम लिक्विडेट करायची. आणि हो, सगळी म्हणजे सगळी. हा, काही कमी जास्त झालं तर मला कळतं, तुला माहिती आहे. त्याचं काय, मी व्यवहाराला आणि गणिताला एकदम पक्का आहे. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, तुझा तो पार्टनर मिर्झा गालिबची कलर झेरॉक्स मयंक धुरंदर, मागे त्याने 2 कोटी रुपयांच्या बदल्यात तुझा कंपनीमधला शेअर मागितला होता. आता तो त्याला देऊन टाकायचा, त्याच्याकडून 2 कोटी रुपये घ्यायचे आणि हे सगळं उद्यापर्यंत करायचं, कारण परवा सकाळी मला सगळे पैसे हवेत. पण या सगळ्यासाठी मला मुंबईला जावं लागणार आहे. मुंबईला काय, चंद्रावर जा, तुला कोणी अडवलंय. पण तुझ्याबरोबर वहिनींची दगदग करू नकोस, त्या इथेच राहतील. सगळं तू शेवटी पैशासाठीच केलंस. मी कशासाठी आणि काय काय केलंय विक्रम हे तुला कधीच नाही कळणार. एक महत्वाची सूचना, खाकी गणवेशातल्या कुणाच्याही जवळ गेलास तर ते तुझ्या मुलीच्या तब्येतीसाठी घातक ठरू शकतं. आणि तू किती लपवायचा प्रयत्न केलास ना तरी ते मला कळेल. विक्रम, मला सगळ्या गोष्टी कळतात. कारण तू सैतान आहेस. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. तर सांगायचा मुद्दा हा, तू सुईच्या अग्रावेळी जरी चूक केलीस तर तुझी देवयानी तुला आयुष्यात पुन्हा कधीही दिसणार नाही. आणि दिसलीच तर एखाद्या गावाच्या ST स्टँडवर आंधळी होऊन भीक मागताना दिसेल.
नको सोडणार त्याला. विक्रम, तू माझ्या अंगावर नाही, तुझ्या मुलीच्या सुरक्षेवर हात टाकलायस. हं? चला, कामाचं बोलणं झालं, मी निघतो आता. पुन्हा भेटू परवा सकाळी. एक सांगायचं राहूनच गेलं, आमचा ड्रॉइंग क्लास अजूनही व्यवस्थित चालू आहे बरं का, त्यात खंड नाही. हे बघ, आज सकाळीच देवीने काढलेलं हे चित्र. देवी खूप मोठी आर्टिस्ट होणार आहे, पण जर जगली तर